अजित पवारांचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली आहे। सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। तसंच कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते। अटक वॉरंट काढतात। आम्ही सांगितलं की आम्हाला सरेंडर व्हायला तुम्ही 4 दिवसाची वेळ द्या, कारण की ते हॉस्पिटलाइज आहे की 4 दिवसाची वेळ द्या। ते कॅबिनेट मिनिस्टर आहे, कुठे पण पळून जाणार नाही। तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे। शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत। कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेली। पण आता जिल्हा न्यायालयाने तिथं निर्णय दिलेला आहे। आता अजून न वेळ घालवता लवकरात लवकर राजीनामा हा झालाच पाहिजे। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे। त्यामुळे या प्रकरणात कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। कोर्टाने माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलंय। त्यामुळे कोकाटेंनी देखील थेट हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे। मात्र हायकोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला असून शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोकाटेंना कधीही अटक होऊ शकते। नाही, आम्ही आता कन्व्हिक्शन झालेलं आहे आणि हायकोर्टात अपील करणं हा आमचा रितसर अधिकार आहे, तो पण आम्ही निभवतो। तर आता मीन वाईल काय झालं की ते अटक वॉरंट काढतात। आम्ही सांगितलं की आम्हाला सरेंडर व्हायला तुम्ही 4 दिवसाची वेळ द्या, कारण की ते हॉस्पिटलाइज आहे आणि मेडिकल ग्राउंडवर ऑन ह्युमॅनिटी ग्राउंड मी अप्लाय केलं होतं की 4 दिवसाची वेळ द्या। ते कॅबिनेट मिनिस्टर आहे, कुठे पण पळून जाणार नाहीत, रेप्युटेड पर्सन आहे, याच्या आधी कोणते अँटीसिडेंट्स नाही। तर आम्हाला 4 दिवसाची तुम्ही वेळ सरेंडर करण्यासाठी द्यावी। तर हॉस्पिटलमधून रिलीज झाले की ते सरेंडर होतील। कोकाटे साहेब रुग्णालयात दाखल आहेत, परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पोलीस पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मीटिंग झालेली आहे, त्यात कोकाटे साहेब होते, नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत, मुंबईत आहेत। त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असणार? पुढची प्रक्रिया अटक। कोकाटेंविरोधात काढलेल्या अटक वॉरंट नंतर राष्ट्रवादीने देखील भूमिका स्पष्ट केली आहे। अजित पवारांसोबत चर्चा करून उद्या कोकाटेंबाबत निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय। महायुतीच्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले, मात्र आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। कोकाटेंवर ही कारवाई होणार नसल्याचं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलंय की या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले, मला माहिती नाही। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे। अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही। होणार नाही। केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे। त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत। कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेली नाही। त्यामुळं मला वाटतं सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली आहे। माणिकराव कोकाटेंसंदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील चर्चा झाली आहे। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली। कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं असा प्रश्न या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना विचारल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। कोर्टानं शिक्षेवर स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रिपद वाचेल असं विधान फडणवीस यांनी केल्याचं सूत्रांकडून कळतंय। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंना सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले। कोकाटेंना तत्काळ अटक करण्यात यावी, तसंच त्यांचा राजीनामा देखील घ्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। तर कोकाटेंसंदर्भात कायदेशीर निर्णय होणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। लवकर लवकर निर्णय हा राज्य सरकारने तिथं घ्यायचा आहे। राहुल गांधीजी असतील, त्याच्याचबरोबर सुनीलजी केदार काँग्रेसचे नेते, या दोघांवर लगेचच्या लगेच तिथं कारवाई केली होती। इथं आता हे सरकार काय करते हे आपलं सगळ्यांना बघावं लागेल। त्यावेळेस 1 मिनिट सुद्धा वाया न घालवता या 2 मोठ्या नेत्यांवर तिथं कारवाई केली होती। आमचं तर मत आहे, एकदा
10 दिवस हातात होते, पण तरी सुद्धा कोर्टात अजून एकदा सुनावणी होण्यासाठी हे सरकार थांबलं. काही प्रमाणात स्थगिती मिळाली, पण आता जिल्हा न्यायालयाने तिथं निर्णय दिलेला आहे. आता अजून न वेळ घालवता लवकरात लवकर राजीनामा हा झालाच पाहिजे. कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधिमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल, शेवटी कोर्टाची केस आहे, त्यांनाही वर जाण्याची संधी आहे, अपील करण्याची संधी आहे. किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे, कायदेशीर आहे, त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील. कोकाटेंविरोधात ज्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय ते प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया. 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार केल्याचा कोकाटेंवर आरोप आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं. यामध्ये एकूण 4 आरोपी दाखवण्यात आले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता. 20 फेब्रुवारी 2025ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणात कोकाटेंना शिक्षा सुनावत काही तासात जामीनही दिला होता. दरम्यान या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली आहे. कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात माणिकराव कोकाटेंची आमदारकी देखील रद्द होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. 2 किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार अपात्र ठरतात. लोकप्रतिनिधीला शिक्षा झाल्यानंतर विधिमंडळातून नोटीस काढून आमदारकी रद्द केली जाते. अनेक प्रकरणात सत्र न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाते, त्यानंतर त्याला वरच्या कोर्टात आव्हान दिलं जातं. वरच्या कोर्टात शिक्षेला स्थगिती मिळाल्यास आमदारकी किंवा खासदारकी रद्द होत नाही. आपल्या सोयीने आणि ऐच्छिक पद्धतीने किंवा आजारी पडायचं हे राजकीय नेते बरेचदा ठरवतात आणि त्याच पद्धतीने माणिकराव कोकाटे हे शिक्षेपासून अटकेपासून बचाव करण्यासाठी आजारी पडलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. कायदा काय सांगतो याच्यामध्ये? याच्यामध्ये कायदा अत्यंत स्पष्ट आहे. लिली थॉमस या केसमध्ये 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिलेला आहे. कारण की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टच्या कलम 8(3) नुसार आणि कलम 191 नुसार बरेचदा अन्वयार्थ वेगवेगळे काढले जात होते भारतभर. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन एक व्यवस्थित निकाल या संदर्भातला दिला आणि ते देताना सांगितलं की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही आमदार किंवा खासदाराला झाली असेल तर शिक्षा सुनावली आणि शिक्षा झाली नक्की त्या क्षणी त्यांची आमदारकी किंवा खासदारकी रद्द करण्यात येत आहे. आता त्यानुसार आपण पाहिलं की राहुल गांधींना जेव्हा 2 वर्षाची शिक्षा झाली तेव्हा त्वरित त्यांची खासदारकी अत्यंत तातडीने आणि वेगवान पद्धतीने रद्द करण्यात आली. त्यानंतर लगेच त्यांना सांगण्यात आलं की खासदारकीचं तुमची रद्द झालेली आहे, तुमचा बंगला रिकामा करा. त्यांनी संध्याकाळी लगेच चाव्या दिल्या आणि बंगलासुद्धा रिकामा केला होता. तर ही राजकीय नैतिकता वाढली पाहिजे यासाठी हा निकाल आहे आणि तसं मात्र कोणी वागताना दिसत नाही. माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयात दाखल आहे. मेडिकल इमर्जन्सीमुळे सध्या तरी त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये, मात्र त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तर दुसरीकडे कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे, मात्र कोर्टानंही तातडीच्या सुनावणीला नकार दिल्यानं कोकाटेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.